लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला माहिती आहे का, अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये पैशांचा पाऊस पडलाय. होय, अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि त्र्यंबकेश्वरमध्ये चक्क देणगीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांचा मोठा ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केवळ देवस्थानला दर्शन देणगीच्या माध्यमातून तब्बल 6 कोटी रुपयांची देणगी मिळाली. मंदिर परिसरातील व्यावसायिक आणि पुरोहितांनाही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान मिळत असून एकूणच कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. दरम्यान ट्रस्टकडून मिळालेल्या देणगीतून आरोग्य सुविधा, अन्नदान आणि भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. तसेच देणगीचा ओघ असाच कायम राहिल्यास शिर्डीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरातही 24 तास अन्नछत्र सुरू करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. यासोबतच भाविकांकडून दर्शन देणगीची मर्यादा वाढवण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान अधिक मासात वाढलेली ही गर्दी आणि देणगीचा ओघ पाहता त्र्यंबकेश्वरातील धार्मिक आणि आर्थिक घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.